सकाळी पोट व्यवस्थित साफ न होणं किंवा पोटच साफ न होणं, बराच वेळ बसावं लागणं, कुंथावं लागणं वगैरे, ज्याला आपण कॉन्स्टिपेशन मलबद्धता म्हणतोय, या समस्या आता हल्ली खूप वाढत चाललेल्या आहेत. म्हणजे अगदी इतक्या की अगदी 2 माणसांमागे एका माणसामध्ये तरी कॉन्स्टिपेशन म्हणजे मलबद्धता ही असतेच असते. एवढं याचं प्रमाण मोठं होत चाललेलं आहे. आणि आपल्या चॅनलवर सुद्धा भरपूर व्हिडिओ पोट साफ करण्याच्या संदर्भात, कॉन्स्टिपेशन कसं बरं करायचं वगैरे या संदर्भात आहेत. हे असे एवढे व्हिडिओ करण्याची गरज का पडते किंवा एवढे व्हिडिओ किंवा एवढे उपाय काय येतात, याचं कारणच असेल की कुठलाही एक उपाय सगळ्यांनाच लागू होत नाही. आणि म्हणूनच वेगवेगळ्या पद्धतीने कॉन्स्टिपेशन कसं डील करायचं किंवा कोणाला कोणता उपाय लागू पडू शकतो, याचं आयुर्वेदाच्या मदतीने आपण काय काय रुग्णांना मदत करू शकतो हे सांगण्याचा नेहमीच प्रयत्न असतो. आता आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मात्र आपण पोट साफ करण्यासाठी किंवा कॉन्स्टिपेशन दूर करण्यासाठी कुठलाही काढा, कुठलंही चूर्ण किंवा एखादी टॅबलेट, गोळी किंवा वेगवेगळं काहीतरी पाणी वगैरे असं काहीच सांगणार नाही आहे. मग काय सांगणार आहे, तर या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे तुमच्या दिनचर्येमध्ये फक्त एक छोटासा बदल करा. हा बदल जर तुम्ही करू शकत असाल तर निश्चितपणे तुमचं कॉन्स्टिपेशन ही बरं होण्याची शक्यता असते. फक्त इथे उपाय म्हणून तुमच्या दिनचर्येत थोडासा बदल करायचा आहे आणि हा बदल आज केला आणि लगेच उद्या पोट साफ व्हायला लागलं असं होणार नाही आहे. कमीत कमी 21 दिवस हा बदल करून बघा. निश्चितपणे सांगतो की कॉन्स्टिपेशनमध्ये, मलबद्धतेमध्ये तुम्हाला कुठलीही गोळी, कुठलंही औषध घ्यावं लागणार नाही. मुळात सकाळी पोट साफ होतं म्हणजे नेमकं काय होतं, कशामुळे ते तसं होतं हे समजून घेतल्याशिवाय सकाळी पोट साफ होण्यासाठी नेमकं काय करायचं हे समजणार नाही. तर ते आधी बघूयात. बघा, सकाळी जेव्हा एखाद्याचं पोट व्यवस्थित साफ होतं तेव्हा काय काय घडलेलं असतं शरीरामध्ये, तर त्याच्या आदल्या दिवशी समजा त्याने नाश्ता केलेला असेल, दुपारचं जेवण केलेलं असेल, रात्रीचं जेवण केलेलं असेल आणि रात्री झोपलेलं असेल आणि मग सकाळी उठल्यानंतर पोट साफ होतं. ह्या सगळ्या प्रक्रियेत नेमकं काय होतं बघा. नेमकं असं होतं की आदल्या दिवशी जो काही ग्रहण केलेला आहार असतो त्या आहाराचं पचन सुरू झालेलं असतं, परंतु ते संध्याकाळ होईपर्यंतसुद्धा पूर्ण झालेलं नसतं. त्यात रात्रीचा आहार ग्रहण केला जातो. याच्यामध्ये आता आधीचा सकाळचा आहार, दिवसातल्या भागाचा आहार आणि रात्री घेतलेला आहार याचं पचन वेगवेगळ्या टप्प्यांवरती कुठेतरी चालू असतं. आता या सगळ्या टप्प्यांवरती हे जे पचन चालू असतं, हे पचन पूर्णत्वाला कधी जातं, तर हे पचन पूर्णत्वाला जातं जेव्हा तुम्ही रात्री झोपता त्यावेळेमध्ये. रात्री झोपता त्यावेळेमध्ये शरीर काय करतं, शरीर बाकीची कुठलीही ॲक्टिव्हिटीज नसल्यामुळे आपला सगळा जो फोकस आहे तो अन्नपचनाकडे त्याने केलेला असतो आणि मग तुम्ही जे काही खाल्लेलं असतं त्या अन्नाचं पचन होतं. पचन होतं म्हणजे नेमकं काय होतं, तर त्या अन्नातून सार आणि किट्ट भाग वेगळा वेगळा केला जातो. सार आणि किट्ट भाग म्हणजे काय, तर शरीराला जी गोष्ट आवश्यक वाटते, तुम्ही जे खाल्ले त्याच्यातली जी गोष्ट शरीराला आवश्यक वाटते ती गोष्ट शरीर वेगळं करतं, त्याला सार भाग म्हणतात. हा सगळा सार भाग रक्तामध्ये शोषून घेतला जातो आणि सगळ्या शरीराला पुरवला जातो. आणि दुसरा जो भाग असतो जो शरीराच्या दृष्टीने बिनकामाचा असतो, चौथा असतो, हा भाग किट्ट भाग किंवा मल भाग म्हणून बाजूला केला जातो. आता हा भाग नुसता बाजूला करून चालत नाही, तर तो पुढेही ढकलावा लागतो. आणि आता हा असा भाग पुढे ढकलल्यानंतर तो लहान आतड्यातून, मोठ्या आतड्यातून पुढे पुढे जसं जसं पुढे पुढे ढकलत जातो तसं तसं सकाळ होत चाललेली असते. आणि सकाळी मग जेव्हा हा भाग फायनली आता बाहेर टाकायचा आहे या अवस्थेपर्यंत येतो तेव्हा तुम्हाला जाग येते आणि मग सकाळी सकाळी पोट साफ होतं. हे झालं नॉर्मली. मग आता ॲबनॉर्मल काय होतं, आणि मुळात हा जो मलभाग किंवा किट्ट भाग पुढं ढकलायचं काम कोण करत असतं, तर याच्यासाठी शरीरामध्ये एक स्वतंत्र शक्ती आहे. त्या शक्तीचं नाव आहे अपान वायू. हा जो अपान वायू आहे हा वायूचाच एक प्रकार आहे किंवा त्याचाच एक पार्ट आहे की तो ह्या मलाला पुढं ढकलण्याचं काम करत असतो. मग आता हा अपान वायू एखाद्याच्या शरीरात व्यवस्थित काम करतो आहे आणि एखाद्याच्या शरीरात मात्र तो व्यवस्थित काम करत नाही आहे. असं का होतं, कारण अपान वायू जर व्यवस्थित काम करत असेल तर सकाळी सकाळी पोट साफ हे झालंच पाहिजे. मग असं जेव्हा होत नाही तेव्हा ह्या अपान वायूला नेमकं काय झालेलं असतं, तर हा जो आपला अपान वायू असतो त्याची जी शक्ती आहे किंवा ओव्हरऑल वाताची जी शक्ती आहे किंवा वाताचं जे कार्य आहे हे तुमच्या अग्नीवर खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून असतं. तुमचा अग्नी कसा आहे, तुमचं अग्नी म्हणजे काय, तर तुमची पचनशक्ती कशी. मग आता परत तिथेच आलं की पचनशक्ती व्यवस्थित असेल तर हा अपान वायू व्यवस्थित काम करतो. मग आता हे सगळं जर पचनावर अवलंबून असेल, त्याच्यावरच अपान वायू अवलंबून असेल, तर मग ह्या पचनाला नेमकं होतं काय किंवा मी त्याला कशी मदत करू शकतो जेणेकरून पचन व्यवस्थित होतं. रोज रोज हे पचन कसं बरं बिघडतं. जेव्हा रोज रोज हा शब्द येतो, जेव्हा कॉन्स्टिपेशन तुम्हाला कधीतरी न होता रोज रोज होतंय असा तुमचा अनुभव असतो, तेव्हा तुम्ही रोज रोज
काय करताय हे महत्त्वाचं असतं आणि रोज रोज काय केलं पाहिजे हे सुद्धा महत्त्वाचं असतं. आणि अशा पद्धतीने रोज रोज काय करायचं याच्या संदर्भाने जे मार्गदर्शन आयुर्वेदीय संहितांमध्ये, प्राचीन संहितांमध्ये आलेलं आहे त्याला दिनचर्या अध्याय म्हणतात. दिनचर्या म्हणजे काय, रोज रोज आपण काय आयडियली केलं पाहिजे जेणेकरून आपलं आरोग्य व्यवस्थित राहील. मग आता ह्या दिनचर्या अध्यायामध्ये एक सूत्र आलेलं आहे. ते सूत्र असं सांगतं की सायं भुक्त्वा लघुहितम, हे ते सूत्र आहे. म्हणजे काय, तर आपला जो प्रश्न असतो ना की रात्रीचं जेवण कधी केलं पाहिजे, खरं तर हा प्रश्नच मूलतः चुकीचा आहे. कारण आयुर्वेदाने रात्री जेवायला नाही सांगितलेलं, सायं भुक्त्वा लघुहितम. सायं म्हणजे संध्याकाळी जेवण करणं खरं तर अपेक्षित आहे. मग आता तुम्ही इथं म्हणाल की डॉक्टर मग हे सगळ्यांना कसं शक्य आहे, तर सुरुवातीलाच सांगितलं की बरोबर आहे, सगळ्यांना हे शक्य नाही आहे, परंतु ज्यांना शक्य आहे त्यांनी निश्चितपणे आपली जेवणाची जी वेळ आहे ती संध्याकाळी ठेवावी, रात्रीकडे जेवण ठेवूच नाही. अनेकांना हे नक्की शक्य आहे. ज्यांना कॉन्स्टिपेशनचा खूप जास्त त्रास आहे त्यांनी जर हे शक्य करून दाखवलं तर निश्चितपणे त्यांनासुद्धा फायदा होणार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जरी तुम्ही रात्री उशिरा जेवत असाल तरी बऱ्याचदा असं असतं की आपण निदान एखाद्या तासाने 1.5 तासाने आपलं रात्रीचं जेवणसुद्धा लवकर करू शकतो. रात्रीचं जेवण तुम्ही जितकं लवकर कराल तितकं डायजेशनला तुम्ही मदत करणार आहे, तितकी त्या अपानवायूला तुम्ही मदत करणार आहे. आणि अपानवायूला जर तुम्ही अशा प्रकारे मदत केली, खरं तर मदत केली असं नाही म्हणता येणार, त्याच्या मार्गात तुम्ही उभा असता, तुम्ही त्याच्या मार्गात अडथळा निर्माण करत असता. तो अडथळा फक्त तुम्ही दूर केला की तो अपानवायू त्याच्या मार्गाने जाणार आहे आणि त्याच्या मार्गाने अपानवायू गेला तर मलनिस्सरण नीट होणार आहे, व्यवस्थित होणार आहे, पोट साफ होणार आहे. मग करायचं आहे काय, तर रात्रीचं जेवण तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं लवकर करायचं आहे. बाकीची कामं थोडी मागं ठेवा आणि रात्रीचं जेवण लवकर करून घ्या. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी आयुर्वेदाच्या दिनचर्येमध्ये जे सांगितलेलं आहे की सायं भुक्त्वा, सायं म्हणजे रात्र भुक्त्वा म्हटलेलंच नाही, सायं भुक्त्वा संध्याकाळी जेवायला सांगितलेलं आहे. मग लवकर संध्याकाळी जर लवकर जेवून घेतलं, जुने वैद्य ते सांगायचे ना की दिव्यात वात आणि तोंडात हात, म्हणजे काय, दिवे लागणी झाली की लगेच जेवून घ्यायचं. ही जी आपल्याकडची प्रथा परंपरा होती, म्हणजेच काय, रात्री उशिरापर्यंत जेवण पेंडिंग ठेवायचं नाही, संध्याकाळी लवकर जेवायचं. आणि पुढं सांगितलेलं आहे सायं भुक्त्वा लघुहितम. लघु म्हणजे काय, तर जो संध्याकाळी तुम्ही आहार घेणार आहात तो लघु म्हणजे पचायला हलका असला पाहिजे. याने काय होईल, याने तुमचं जेवण लवकर झाल्यामुळे, शिवाय ते हलकं असल्यामुळे पचनसंस्थेवर ताण येणार नाही आणि रात्रीच्या वेळेमध्ये तुमचं सगळं पचन शरीर उरकून घेईल. आणि ज्यांना अगदी संध्याकाळी जेवणच शक्य नाही आहे त्यांनी निदान आपला संध्याकाळचा म्हणजे रात्रीचा समजा आहार आहे तो निदान हलका असेल याची तरी काळजी घ्यावी. अशा पद्धतीने जर आपण केलं तर निश्चितपणे सकाळी सकाळी कुठलीही गोळी, कुठलीही चूर्ण वगैरे काहीही न घेता पोट साफ होणार आहे, पोट साफ व्हायला मदत होणार आहे. आता हे किती दिवस करायचं आहे, खरं तर ही सवय आहे, ही दिनचर्या आहे, ही नियमितपणे करायची आहे. परंतु जर तुम्हाला याची परीक्षाच बघायची असेल की खरंच असं याने होईल का, तर किमान 28 दिवस हा जर प्रयोग तुम्ही केला तर निश्चितपणे याच्यामध्ये तुम्हाला सकारात्मक बदल दिसतील. शरीराला सवय होण्यासाठी 21 दिवस ते 28 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे तशा पद्धतीने सांगितलं. आज मी लवकर जेवलो आणि आज मी थोडंसं हलकं जेवलो म्हणून उद्या लगेच पोट साफ होईल असं लगेच अपेक्षा करता येणार नाही. कारण वर्षानुवर्षाचं कॉन्स्टिपेशन आपल्याला असतं, तर ते क्लिअर होण्यासाठी थोडासा वेळ जाणार आहे. परंतु पूर्ण एक चांद्रमास, ज्याला 28 दिवस म्हणतात किंवा निदान 21 दिवस, अशा पद्धतीने जर आपण दिले तर शरीराच्या ते अंगवळणी पडतं, सवय लागते आणि मग ती सवय कंटिन्यू करणंसुद्धा फारसं अवघड राहत नाही आणि त्याचे परिणामसुद्धा दिसायला लागतात. त्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्हाला कुठलीही गोळी, चूर्ण किंवा काही एक्सटर्नल काही कुठलाही उपाय न करता नॅचरलीच तुमचं पोट साफ व्हावं असं वाटत असेल तर आयुर्वेदाचं हे सूत्र तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. असो, तर आज इथे थांबतोय. हा व्हिडिओ, ही माहिती, हे सूत्र तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कळवा. या संदर्भात तुमच्या काही प्रश्न असतील, अडचणी असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, नक्की लिहा. बाकी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा, शेअर जरूर करा आणि हो चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका. कारण आरोग्यविषयक, आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा भेटत राहणारच आहोत. खूप खूप धन्यवाद.